चला आज आपण मठ्ठन वडे बनवूया गटारी स्पेशल। तर माझं नाव आहे श्रेया। तर तुम्हाला दाखवते। तर इथे आज मी माझी पद्धतीमध्ये मी आज मटण वडे बनवणार आहे। तर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करा। तर चला पुढे। तर आपण आज मी कांदा भाजून घेतला, म्हणजे बारीक केला, स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर तो बारीक केला। बारीक केल्यानंतर कांदा आपण बारीक केल्यानंतर मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। कारण का माहिती आहे का, मटणाला वाटप हे जास्त कांदा भाजलेलंच चांगलं असतं। तर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, खूप वेळ गेला तरीही चालेल, पण वाटप हे भाजलेलंच चांगलं असतं। आणि चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे कांदा, कारण कांदा जास्त कुठे असा कच्चा राहता कामा नये। व्यवस्थित भाजून घेतला की वाटप पण छान होतं, काळं कुट्ट होतं आणि जास्त मसाले ॲड करायची पण गरज नसते वाटप जर सुंदर असेल तर। अशा प्रकारे मी सर्व कांदा भाजून घेत होती। कांदा खोबरं हे सगळ्या गोष्टी मी भाजून घेतल्या। इथे बघू शकता एकत्र मिक्स करून घेतलं होतं मी। तर मी गरम मसाला टाकला होता वाटपामध्ये, बघू शकता इथे खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा हे असं व्यवस्थित घेतलं होतं भाजून। आणि हे मिश्रण केलं होतं, गरम होतं, थोड्या वेळाने मिश्रण करायचं आहे व्यवस्थित। मिश्रण करून झाल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचं ते हाताने चोळून। मी लसूण अखंडच टाकली होती, त्याच्या साली वगैरे काहीच काढल्या नव्हत्या। आणि वाटप बघू शकता तुम्ही कसं झालं आहे, ते मस्त असं वाटप झालं आहे। ते मी आधीच चिकन वगैरे मटण साफ करून घेतलं होतं, व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं। आणि बघू शकता इथे मटण सर्व मऊच होतं, जास्त काही जाड नव्हतं, त्याच्यामुळे म्हणजे हड्डी नव्हती, त्याच्यामुळे मी 4 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलं होतं। डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये हळद आणि मी मीठ टाकलं होतं, कारण जेणेकरून व्यवस्थित शिजायला पाहिजे। मस्तपैकी मटण शिजून बाहेर आलं आहे, बघू शकता इथे। थंड व्हायला ठेवलं होतं आणि एकीकडे पीठ मळायला घेतलं होतं। पिठामध्ये सुद्धा मी तिखट, गरम मसाला, मटण मसाला सगळे मसाले ॲड केले होते, कोथिंबीर वगैरे तुम्ही करू शकता, तिथे व्हिडिओ माझा स्किप झाला होता। तर असं व्यवस्थित गरम पाण्यामध्ये मी मिक्स करून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये पीठ मिक्स केलं की वडे टम्म फुगतात पण। आणि वरून थोडं तेल टाकायचं गरम करून, का माहिती आहे का, वडे चांगले व्यवस्थित फुगून येतात। इथे मटण मी बाजूला काढून ठेवलं होतं, बघू शकता। तिखट, मीठ, हळद, गरम मसाले, मी मटण मसाले, चिकन मसाला सगळे ॲड केले होते, तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीने ॲड करू शकता। आणि इथे मी ग्रेव्ही केली होती तयार, कांदा टॅमॅटोची, लसूणची, आल्याची, कोथिंबीरची। वेगळं काय सेपरेट मी कांदा वगैरे काढून वाटून टाकला नव्हतं, की काहीच केलं नव्हतं, ग्रेव्ही करून ठेवली होती की जेणेकरून अजून छान टेस्ट चव येते। आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा मी जिरा टाकला होता, बघू शकता इथे। आता थोडं पाणी आटायला ठेवलं होतं, कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं वाटपामध्ये पण, तर त्या आटायला ठेवलं होतं। आणि इकडे मी फोडणी दिली होती, तर फोडणीमध्ये काही मी मसाला टाकला नव्हता, आत्ता मसाला टाकणार आहे, बघू शकता इथे। उकळी आल्याच्या नंतर लगेच आपण काही मसाला टाकायचा नाही, चांगली उकळी येऊ द्यायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा। त्या साईडला मी शिजायला ठेवलं होतं, बघू शकता इथे शिजायला ठेवलं होतं। पाणी थोडं जास्त झालं होतं मटणमध्ये, कारण ते कुकरला डायरेक्ट लावलं होतं ना, त्याच्यामुळे त्याचा अंदाज काही मला आलेला नव्हता। तर अशा प्रकारे थोडा वेळ चांगली उकळी येऊ द्यायची आणि कोथिंबीर वरून टाकून द्यायची। आणि एकीकडे मी वडेचं पीठ ठेवलं होतं, बघू शकता तुम्ही, ते पण मी एका साईडला वडे काढायला घेतले होते आणि टम्म फुगले होते वडे, बघू शकता इथे कसा मस्तपैकी वडा फुगला आहे तो। आणि अशा प्रकारे सगळे मी वडे करून घेत होती। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करा।